नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर चक्रीवादळाची तीव्रता वाढली, तर आज जे आहे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता तर हवामान खात्याने दिली आहे। तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी। तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू का। भारतीय हवामान विभागाने बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणारे चक्रीवादळ रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेश दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकेल असा इशारा दिला आहे। तर त्यामुळे ओडिशा उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसे बंगालच्या उपसागरातील या मान्सूनपूर्व हंगामातील हे पहिले चक्रीवादळ आहे आणि हिंदवी महासागरातील चक्रीवादळाच्या नावाच्या प्रणालीनुसार त्याचे नाव जे आहे रेमल चक्रीवादळ असे ठेवण्यात आले आहे। तर IMDने शुक्रवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की हे चक्रीवादळ शनिवारी रात्रीपर्यंत तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतर होईल आणि पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा दरम्यानच्या किनारपट्टीवर ते धडकेल व रविवारी चक्रीवादळाच्या प्रभावाखाली वाऱ्यांचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो। हवामान खात्याने 26 आणि 27 मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे या चक्रीवादळाचा परिणाम जे आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येणार नाही। फक्त जे आहे